छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आज उद्धव ठाकरे येत आहेत आणि आपल्यासोबत अंबादास दानवे आहेत. खरं तर खूप मोठं आव्हान आहे ही लोकसभा पुन्हा एकदा काबीज करणं, कारण की लोकसभा अंतर्गत 3 आणि जिल्ह्यातून 5 आमदारांनी आपली साथ सोडलेली आहे. मला असं वाटतं याच्या आधी अशा घटना घडलेल्या आहे. प्रत्यक्षात स्टँडिंग खासदारांनी पक्ष सोडला होता एकदा, मोरेश्वर सावे यांच्या रूपाने, आणि नंतर प्रदीप जयस्वाल सारखे त्यावेळेस फक्त शहरात काम करणारे एक शिवसेनेनं खासदारकीला उमेदवार दिले होते, ते सुद्धा मोठ्या फरकाने निवडून आले होते. त्यामुळे ह्या जिल्ह्याला शिवसेना प्रमुखाचा विचार प्रिय आहे, उद्धवजींचं नेतृत्व सुद्धा तेवढंच प्रिय आहे. आणि म्हणून मागच्या वेळेस आमच्या हातून थोड्या फार फरकाने ही सीट निसटली होती, परंतु मला वाटत नाही आता तर मला स्वतः आम्ही मोठ्या फरकाने ही जागा जिंकू. बरं, पण लोकसभा लढवणार कोण? मला वाटतं लोकसभा लढवणार शिवसेना आणि उद्धवजी ठाकरेंचं नेतृत्व. त्यामुळे ते ज्यांना उमेदवारी देईल ते लढतील आणि ते निवडून येतील. जे दौरे सुरू आहेत, जसं कोकणात झाला, आता संभाजीनगर आहे, शिर्डी आहे, अहमदनगर आहेत, याचा अर्थ असा घ्यायचा की हे मतदारसंघ शिवसेनेला सुटले? हे नॅचरली शिवसेनेचेच आहेत ना. सुटले उद्धवजी ठाकरे साहेबांचं नेतृत्व काही एवढं खुजं नेतृत्व नाही की जे फक्त माझं तेवढंच मी करेल. हा पूर्ण महाराष्ट्र माझा समजून काम करणारं उद्धवजींचं नेतृत्व आहे. त्यामुळं सीट सुटतील न सुटतील हा पुढचा भाग आहे, पण नॅचरली या जागा शिवसेनेच्या आहेत, या तर शिवसेना लढणार. बरं, अंबादास दानवे कुठून लढणार, संभाजीनगर की जालना? असं नाही, अंबादास दानवेंनी लढणं काय अंबादास दानवेंच्या हातात नसतं. मी संघटनेचा माणूस आहे, हे पक्ष नेतृत्वाच्या हातात असतं. पक्ष नेतृत्व जिथं सांगेल तिथं लढू, नाही लढायला सांगितलं तर नाही लढणार. बरं, पण हाही प्रश्न आहे की अंबादास दानवे, आता चर्चा पण आहे की लढणार कोणाकडनं, म्हणजे उद्धव ठाकरेकडनं, भाजपकडनं की शिंदेकडनं? काय संबंध येतो दुसऱ्या पक्षाचा? उद्धवजींच्या नेतृत्वाखाली मी काम करतो, शिवसेनेचं मी काम करतो, मी शिवसेना प्रमुखाचा शिवसैनिक, त्यामुळे असा विचार शिवसेना सोडून बाकीचा असा मनाला शिवत सुद्धा नाही. त्यामुळे जे काय होईल ते शिवसेनेत होईल, उद्धवजींच्या नेतृत्वात होईल. ऑफर होत्या? ऑफर राजकारणात सगळ्यांना असतात. लोकसभा जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो ठरला आहे का, आणि तो कसा आहे? नाही, अजून तर काही ठरलेलं नाही आहे, पण निश्चित थोड्या एक आठवड्याभरात तो निश्चित जनतेसमोर येईल. ज्याची ज्याची ताकद जिथे निवडून येण्याची क्षमता आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीनं निश्चित जागा ज्याच्या त्याला सुटतील आणि त्या पद्धतीनं लढाई लढू. कारण लढाई काय आता ही एकट्याची नाही, आम्ही तिन्ही मिळून आणि महाविकासाचे अनेक घटक पक्ष या महाराष्ट्रात सगळे मिळून लढणार आहोत. घटक पक्ष नाराज होताना पाहायला मिळतात. काल जी बैठक झाली त्यामध्ये वंचितनी नाराजी व्यक्त केली, हे काँग्रेस सोबत जी बैठक झाली त्यामध्ये बोलवलं गेलं नाही. हे पण या सगळ्या राजी नाराजी या सगळ्या अलायन्स करताना होत असतात. 100% कोणीही समाधानी कोणत्या याच्यात राहत नसतं. त्यामुळे अशा राजे नाराजा जागा वाटपाने एकदा जागा वाटप झाल्यावर सगळे एक जिल्ह्याने काम करूया. दुसरं आणखीन असं आहे की अशी चर्चा आहे की 16 किंवा 17 तारखेला विशेष अधिवेशन मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं बोलवण्यात येईल. तर तुमच्यापर्यंत या सगळ्याची माहिती पोहोचली आहे का, आणि हे तुम्हाला काही माहिती आहे का या संदर्भात? अजून तर अशी काही शक्यता दिसत नाही, कारण 26 तारखेपासूनच रुटीन बजेटरी अधिवेशन आहे आणि त्यामुळं मला वाटतं त्याच्यामध्ये हे विधेयक येऊ शकतं. 16 तारखेला अजून तरी अशा काही सूचना नाही आहे. अजून काही अशा सूचना नाही आहे. नियम काय सांगतो मग अधिवेशन बोलवायचं? नाही, नियम अधिकार आहे तसं, असं समन्स देता येऊ शकतात सगळ्या सदस्यांना एखादा इमर्जन्सी विषय असेल तर. पण आता 26 तारखेलाच अधिवेशन आहे, आज 12 तारीख आहे, तेव्हा मला नाही वाटत का विशेष अधिवेशन होईल. 16 तारखेला होणार नाही असं वाटतं मला की होणार नाही 26ला, कारण 26-10 दिवस तर बाकी आहे. रुटीन अधिवेशन होणार, त्याच्यात विधेयक येऊ शकतं. अशा पद्धतीचं आश्वासन जरांगे यांची फसवणूक आहे विशेष अधिवेशन? नाही, विशेष अधिवेशन बोलू, मला वाटतं अधिवेशन आहेच ना. विशेष अधिवेशन कधी बोलवावं लागतं? ज्यावेळेस आत्ताच अधिवेशन होऊन गेलं, पुढचं अधिवेशन फार लांब आहे, त्यावेळेस विशेष अधिवेशन. आता काही गरजच, मला गरज नाही असा शब्द नाही वापरणार मी, पण तो 10 दिवसावर अधिवेशन आहेच आहे. सरकारने तर असं बोललं की 16-17ला एक विशेष अधिवेशन घेऊ. बोलवलं तर स्वागत आहे त्याचं, काय प्रॉब्लेम.
बोलवलं तर स्वागत आहे, त्याच्याविषयी काही प्रश्न नाही आहे. रामदास कदम यांनी काल जी टीका केली आणि उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करून त्यांना चॅलेंज दिलं शपथ घेण्याचं, कसली शपथ? की तुम्ही शपथ घ्या, मी ही शपथ घेतो, काय म्हणून? की असं काय झालं या सगळ्या संदर्भातल्या अनुषंगाने. आता लोकांचा रामदास कदमांच्या शब्दावर विश्वास आहे का उद्धवजींच्या शब्दावर विश्वास आहे, हे जरा लोकांना जाऊन विचारलं पाहिजे, मग कळेल. आणि रामदास कदमांच्या नादी उद्धवजी कशाला लागतील? काय गरज पडली अशी एवढी? उद्धवजींचं नेतृत्व कुठं, रामदास कदमांचं नेतृत्व कुठं? तर मला वाटत नाही अशा कोणी काही म्हटलं शपथ घ्या आणि हे करा नाव आणायला काही फार लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. हे होते अंबादास दानवे यांनी आज उद्धव ठाकरेंचा जो दौरा आहे त्याबद्दल आणि विशेष अधिवेशन अद्याप तरी त्यांना कुठल्याही प्रकारची सूचना या ठिकाणी आलेली नाही आणि तशी शक्यता त्यांना वाटत नाही की मराठा समाजाच्या विषयासाठी विशेष अधिवेशन बोलवलं जाईल. कॅमेरामन काकासाहेब कांबळेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.